नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, 2 ऑक्टोबरच्या रोजी अरबी समुद्रामध्ये गुजरातजवळ जामनगरजवळ एक कमी दाब क्षेत्र तयार होणार आहे आणि या कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील काही विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. अरबी समुद्राप्रमाणेच बंगालच्या समुद्रातसुद्धा विशाखापट्टणम ते भुवनेश्वरच्या दरम्यान एक कमी दाब क्षेत्र तयार होणार आहे आणि या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढवून ते मध्यम स्वरूपाच्या चक्रीवादळामध्ये सुद्धा रूपांतर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये महाराष्ट्रातील विविध विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, नक्कीच हा पाऊस खरीप हंगामातील सोयाबीन पिकाच्या काढणीकरता धोक्याचा ठरणार आहे. त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी या हवामान अंदाजाचा आधार घेऊन आपले पीक काढण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, 2 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील अमरावती, आर्वी, अचलपूर, त्यानंतर यवतमाळ, वर्धा, पांढरकवडा या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, मालेगाव या परिसरात, नंदुरबार या परिसरामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील अहमदनगर, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोकण विभागातील रत्नागिरी, सावंतवाडी आणि राजापूर या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्र व्यतिरिक्तच गुजरात, त्यानंतर ओडिशा, छत्तीसगड, दिल्ली, मध्य प्रदेश, झारखंड आणि बिहार या राज्यातसुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 3 ऑक्टोबर रोजीसुद्धा महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील बहुतांश राज्य जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे खानदेश विभागातील काही भागामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासोबतच बिहार, छत्तीसगड, झारखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा, तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 4 ऑक्टोबर रोजीसुद्धा महाराष्ट्रातील 2 ते 3 विभागामध्ये पुन्हा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील काही भागामध्ये सुद्धा, काही जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे खानदेश विभागातील काही जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र व्यतिरिक्तच ओडिशा, त्यानंतर छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली या भागात, त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस 4 ऑक्टोबर रोजी राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, इथून पुढे जोरदार ते पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकाची काढणी करताना या हवामानाचा विचार करूनच पिकाचे काढणीचे नियोजन करावे. तर शेतकरी बांधवांना जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. आणि या चॅनलवर जे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनल